हॅलो, माझ्याकडे आज तुमच्यासाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे। हे बघा, आज आम्ही शॉपिंगला गेलो होतो। तुम्ही म्हणत असाल गुड न्यूज कोणती? तर आज माझ्या आत्या बहिणीचं लग्न जमलंय, त्याच्यासाठी आम्ही खूप सारी शॉपिंग केली। पुण्यावरनं शॉपिंगला निघालो आणि रस्त्यात जाता जाता खूप पाऊस लागला। आता तुम्हीच सांगा हे ठिकाण कोणतं आहे ते। आणि एक गंमत म्हणजे आम्ही पुण्यावरून संगमनेरला शॉपिंगला येत होतो, कारण पुण्यामध्ये खूप पाऊस पडतोय। पुण्यामध्ये 4 व्हीलर घालायला अजिबात जागा नाही। आमच्यासोबत दादाच्या मुली पण होत्या, छोट्या छोट्या, त्यामुळे पुण्यामध्ये शॉपिंग तर शक्यच नव्हती। हे बघा, आम्ही निघालो। वहिनींचं चाललं होतं ब्लाऊज कसा शिवायचा ते मोबाईलमध्ये बघत होत्या। दादाच्या मुली तर आमच्याच मांडीवर झोपल्या होत्या। एकंदरीत प्रवास खूप छान चालला होता आणि सगळे खूप एक्साइटेड होते, खूप हॅप्पी होते। आणि ही आहे आमची नवरीबाई, कशी लाजते बघा। नवरीबाईला शॉपिंग करायची होती म्हणून नवरीबाई आधीच आराम करून घेत होती। हा आहे माझा दादा। दादा मस्त एन्जॉय करत ड्राईव्ह करत होता। नवरीची पण 5 मिनिटात झोप झाली। ही आहे आत्तूची लाडकी अंशू, बघा कशा दोघी झोपल्या। आता मध्येच एका ठिकाणी गाडी थांबवली, म्हटलं गाडीसाठी हार घेऊ। मग काय, दादाने जुना हार काढला आणि नवीन हार घालून घेतला गाडीला। घरात सगळे स्पिरिच्युअल विचाराचे आहे। दुपारची वेळ आहे तरी रस्त्याला ट्रॅफिक बघा किती आहे। गाडीमध्ये आमचं हेच डिस्कशन चाललं होतं की काय काय घ्यायचं, काय काय घेतलं ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। माझ्या दादाने नुकताच टॅटू काढलाय आणि त्या टॅटूमध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। माझा दादा एअरपोर्टवर एक खूप मोठ्या पोस्टचा मॅनेजर आहे। संगमनेरला सगळे आमची वाट बघताय की आम्ही कधी जातोय घरी। पण हे बघा, ट्रॅफिकमध्येच आमचे 2 तास वायाला गेले। खूप म्हणजे खूपच बोर झालेला होता, पण मनातून एक आनंद होता शॉपिंगचा, त्यामुळे इट्स ओके। फायनली आम्ही आणि आमची नवरी पोहोचलो दुकानात। हे बघा, झोप काढून नवरी कशी टवटवीत झाली आहे। वहिनी मोबाईलमध्ये सर्च करत होत्या कशी साडी घ्यायची ते। पहिल्यांदा आम्ही 5,000च्या रेंजपासून सुरुवात केली साड्या बघायला। आम्ही कुठल्या कुठल्या साड्या सिलेक्ट केल्या हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। ही आहे आमची वहिनी, ह्या आहेत आत्या म्हणजे नवरीबाईची मम्मी। फायनली आम्ही एवढी खरेदी केली, उभं राहायला पण ताकद नव्हती, त्यामुळे जिथे जागा भेटेल तिथं बसून घेतलं। तुम्ही बघून हसतच असाल, मला माहिती आहे, पण काही नाही। पण मी नव्हते बसले, माझं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं। आधी फरचीवर खाली बसल्या होत्या त्या, पण मीच त्यांना उठवलं आणि वरती बसायला लावलं। आता आम्ही घराकडे निघालो। मी तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या। 2 दिवसांनी नवरीसाठी दिवाळी घेऊन येणार आहेत नवरदेवाकडचे लोक, त्यासाठी आम्ही आजची शॉपिंग केली। ही साडी आमच्या सगळ्यांच्या चॉईसची आहे। आता मी तुम्हाला नवरीच्या चॉईसची साडी दाखवते। अजून खूप साऱ्या साड्या घेतल्या, मी एक एक करून दाखवते तुम्हाला। ही साडी आत्याच्या चॉईसची आहे। आत्यांनी ही साडी नवरीसाठी घेतली, फेंट पर्पल कलरमध्ये आहे। चला आता दुसरी साडी दाखवते। ही साडी आमच्या दादाच्या चॉईसची आहे। ही साडी दादाने वहिनीसाठी घेतली। ही साडी पर्सनली मी आणि माझ्या ताईने आत्यांसाठी घेतली। आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे नवरीला सगळ्यात जास्त आवडलेली साडी। ओहो, बघा किती छान आहे। आमच्या नवरीबाईला ब्राईट कलरच आवडतात। नवरीला 2 दिवसांनी दिवाळी घेऊन येणार आहे, त्याचा पण व्लॉग मी लवकरच अपलोड करणार आहे। बाय बाय।